आपलं मनाचं संपद आहे आपला. तेव्हा पहिल्यापासून जय जय शुद्धैव दारे प्रसिद्धे अनवरत आनंदी वर्षे विषय व्याळी मिठी दिलरिया नटी ताटी ते तुझे गुरुकृपा कैसे नि अशोक जाळी जरी प्रसाद रस खल्लोळ योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोम सिद्धी जलळे आधार शक्तीची अंकी हे ब्रह्मविद्येची नगरीन हे मराठीचे ब्रह्मविद्येचा मुखेने देणे सुखाची बरी. हा अवतारच असा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. हा परिच्छिन्न नाही. मग असं आहे ब्रह्मविद्येचा सुगाळ कर अवतार धुंडा महाराज सांगायचे बा या अवताराचा विशेष काही वेगळाच आहे. रंगनाथ महाराज म्हणायचे म्हटलं अवतारच असा आहे की या अवतारामध्ये सगळ्या पुणे वापरण्यामुळे रंगनाथ गुरुजी म्हणायचे एकदा ज्ञानेश्वर महाराज आपण ज्ञानेश्वर दिले ना आणि जरी ते समाधीतून आणखी उत्थान पावले आणि आले आणि दुसरी ज्ञानेश्वरी लागली तरी तिसरी येणार अशी होईलच. एखादं कीर्तन असं काही जमतं त्याचा भंगार कीर्तन करा आता जमणार असा हे मराठीचे आता चाललेला आहे ना वाद. मग पेपरामध्ये पुष्कळ आहे बा हे हिंदी भाषा नकोच मधली भाषा असा वाद चालू आहे. मग यांचं मत असं आहे भाषेचं ज्ञान असलं पाहिजे तेव्हा मराठी भाषा ही कंपल्सरी शिकलंच पाहिजे ते राहणार. पण हिंदी भाषेमध्ये तिला पर्याय शब्द तुम्हाला आवडेल तर घ्या नाहीतर दुसरा विषय घ्या तुम्हाला. पण लोकांचा आग्रह आहे हिंदी भाषा नकोच म्हणा शालेय शिक्षणामध्ये. पण आज तुझी सुद्धा काय गरज आहे. नाही का भारताच्या दृष्टीने उत्तराखंड मध्य प्रदेश वगैरे कोणती भाषा चालली आहे तेव्हा त्याला हिंदीचं सुद्धा काय असलं पाहिजे असा वाद चाललेला आहे. म्हणून सांगायचं हे मराठीची ब्रह्मविद्येचा नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे संस्कृत भाषा देवापासून झाली मराठी काय भूतानी नाथ महाराजांची होय. आपण सगळ्यांना माहितीच आहे सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्या कोणती आहे ब्रह्मविद्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानाचं दर्शनम एतच ज्ञानम यततोन्यथा. बाकी सगळी काय आहे अध्यात्मज्ञान हे वीण आणि सगळी ज्ञान हे किरकोळ आहे. इतकं सामर्थ्य याच्यामध्ये काय इतर विद्या आहे सुख आहे त्याच्यामध्ये पण मृत्यूची भीती निवृत्त करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. एखादा डायबिटीस झालेला मनुष्य किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये असलेला मनुष्य पेशंट मला मरायला टेकला त्याला पेढा खायला दिला. पेढा कसा लागतो सुख आहे की नाही. पण या सुखामध्ये मरण निवृत्त करण्याची काही नाही शक्ती नाही. सुख आहे पण काय नाही आहे. तुम्हाला पेशंटला म्हणलं तर आता हे पेशंट घरी तुमच्या इतके त्यांना 1-1 कोटी रुपये काय करतात सरकार. मग त्याच्यामध्ये काय मरण निवृत्त करण्याची शक्ती जिवंत करण्याची शक्ती आहे. या ब्रह्मविद्येमध्ये काय आहे आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती कथाचरा. ब्रह्मस्वरूपाला जाणारा मनुष्य न बिभेती कोणत्याही तापाला तो काय होत नाही घाबरत नाही. न बिभेती कुठे तमेव तपन्याच्या चिंता कर्माग्नी समृद्धा. जरी त्याने पूर्वजन्मामध्ये किंवा आता जरी पाप पुण्य झालं असेल त्या पाप पुण्याचा त्याला स्पर्श लागून जो पाप ते लागत नाही असं संपत. तेव्हा अशी शक्ती हिच्यामध्ये म्हणून हिला ब्रह्मविद्या असं म्हणत असतात. आणखी पुन्हा इतर विद्या आहेत किती घेतल्या तरी त्या पूर्ण होत नाही. ब्रह्मविद्येमध्ये काय पूर्णता ओम पूर्णमद पूर्णमिदम कृतकृत्यस्य इतुगह्य समम शास्त्रमिदमत्तम मया एतद् बुद्ध्वा कृतकृत्यस्य.
इतर विद्या आहे पण त्या हे दावे आवडतात. नम्रता आणण्याच्या ऐवजी ताकपणा. ज्या झाडाला फळच नाही त्याची फांदी कशी असते, वाट असते, आणि ज्याला फळ आली ते आहे का नाही. म्हणून नम्रता फळत्या तरुची आशा काय तैसी भूतमागत्या के ग विद्या ब्राह्मणे गवी अस्थिनी शुनी चैर सफागाय पंडिता समदर्शन. एक गोष्ट सांगता तुम्ही ते वामन पंडित होते बघा, तरी यम करण्यास श्लोक वामनाचा असं आहे ना. वो ज्ञानेशाची अभंग तो गयाचा आया मयूरपंथाची सुश्लोक वामन. आमचे वादविवाद होता काशीला म्हणून त्याला जिंकण्याकरता इथून तिथं गेले बा. एका झाडाखाली बसले अगोदर, त्या झाडावर काही भूतं बसली गेली. एक फांदी वेगळी होती, सगळ्या फांदीवर काय होतं ते आपसात गोष्टी करायला लागल्या. अरे म्हटलं की फांदी रिकामी आहे, हिच्यावर बसणार कोण. मला खाली बसलेला हे कोणी ऐकलं वामन पंडितांनी. म्हणजे पंडित काय करणार, सगळ्या काशीतल्या माणसांना विद्वानांना जिंकणार. त्याच्यामुळे याला काय होईल, गर्व होईल, आणि त्या गर्वामुळे या फांदीवर वामन पंडिताची भाषा संपली. मग ते वादविवादाची चर्चा आली. मग वामन पंडित तिथं गेले. म्हटलं की तुम्ही वादविवाद करा की. ते म्हटलं मी वादविवाद करण्याकरता नाही आलो, तुमचा आशीर्वाद घेण्याकरता. सगळ्या खाशीच्या पंडितांना सांगितलं माझ्या कार्याकरता तुमचा काय पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. त्याचा अभिमान करीत होय. वेदांत वेदाचा काय अभिमान काय होणे. आणि अभिमानामुळेच तर जीवात्मा आणखी याच्यामध्ये आलेला आहे. इथलाही करी देवा समूळ अभिमान जाळी माझा. म्हणजे ब्रह्मविद्या आणि अशा प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये पुष्कळचा विभाग आहे ब्रह्मविद्या. आपण ते ब्रह्म कळायला पाहिजे. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्माचं यथार्थ ज्ञान. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म आणावं लागतं की आपलं स्वरूपच आहे, पण त्याचं काय नाही ज्ञान. यथार्थत्वाने काय म्हणे ज्ञान म्हणे, बिनचूक ज्ञान म्हणे. दृश्य ज्ञान, दर्शन म्हणजे काय योग्य प्रकार. मग संत काय करत असतात, ब्रह्म दाखवून देत असतात का त्याचं यथार्थ ज्ञान दाखवण्याची वस्तू आहे कधी. माय ब्रह्माची लक्षणं वगैरे सांगितलेली आहे. म्हणजे ब्रह्म त्या पंचदशीच्या 11व्या प्रकरणामध्ये आहे, उपनिषदातलंच आहे. वरुण नावाच्या वडिलापासून आणि तुमचा भृगु नावाचा मुलगा बघा, त्यांनी विचारलं ब्रह्म म्हणजे काय. तेव्हा त्यांनी त्या ब्रह्माचं लक्षण सांगितल्यानंतर मनबुद्धी याचा त्याग करून आनंदाच्या ठिकाणी त्याचं लक्षण केलं. ब्रह्म म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच ब्रह्म. येतो आनंदाध्यय इमानी भूतानी जायंते येणं जाता. आनंदापासूनच भूत उत्पन्न होतात, आनंदातच राहतात, आणि शेवटी आनंदातच काय होतात. आनंदापासून म्हणजे ग्राम्य धर्मापासून जीव काय उत्पन्न होतं, आणि विषयाच्या सुखावर काय होतं, आणि शेवटी सुषुप्तीमध्ये असलेल्या सुखामध्ये काय होतं, लीन होतं. म्हणूनच जीव विषयाचे सुख आहे म्हणून तर जगतो तो. असे आनंदावर त्याचं काय केलं, लक्षण केलं. आणि ते ब्रह्मक्यम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आनंद म्हणजेच ब्रह्मन, ब्रह्म म्हणजे आनंद. असं मग त्याला ब्रह्म का म्हणतात, आत्मा का म्हणत असतात. आता ते आपणवते ती आत्मा. ब्रहणात ब्रह्म परिच्छेद बंधकरण परिच्छेद लागल्यामुळे त्याला आत्मा आला आहे. आणि परिच्छेद काढून टाकला तर ब्रह्मच आहे. असं त्याचं ते ब्रह्मामध्ये अगोचर आहे की काय, मनबुद्धीला काय, ईश्वर सुद्धा मनबुद्धीला काय
म्हणून चार्वाक लोक ईश्वर काय करीत नाही, ब्रह्माईसुद्धा काय म्हणत नाही. वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्मा जो आहे त्याचं ज्ञान करून देण्याकरता 4 लक्षणं दिली. 4 लक्षणं कोणती? एक तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण, एक निषेध रूप लक्षण आणि एक विधी रूप लक्षण. तटस्थ लक्षणामध्ये येतो वायुमानी भूतानी जायंते यातानी जीवंती संविशुंदी तत्, ज्याच्यापासून हे सर्व उत्पन्न होते, ज्याच्या ठिकाणी राहते, शेवटी ज्याच्यातच काय लीन होते, असं जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? देव शास्त्री रमायचे म्हणला होता तो ब्रह्मजिज्ञासा किम लक्षणम ब्रह्म. मी सांगितलं काय येतो नाही का जन्माद्यस्य येता, ज्याच्यापासून हे सगळं उत्पन्न होते. आता त्या ब्रह्माचं काय काय तुम्ही तुमच्या मनानेच सांगतात का? शास्त्र येऊन येत तस्मात शास्त्र प्रमाण तत्तोच समन्वयात सुंदर. खरं तर आहे आपल्या संस्थेमध्ये सुद्धा हे नाही, आपल्या इथला कीर्तनकार होतो पण तो पूर्ण होत नाही. काय होतं, कीर्तनकार तयार होतो पण ज्ञानाची भोग त्याची काय झाली नसते, त्याची ज्ञानाची भोग झाली काय झाली पाहिजे असं आहे. नाही तर मग दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहावं लागत असतं. 5 वर्ष नाही ते 4 वर्षातच शिकवलं पाहिजे. हे फार नाही नाही, हे काय शिक्षणाची पद्धती आहे काय? एक पाठ झाला की दिवसभर काहीच नाही. हे काय एक पाठ झाला की काय नाही. साध्या शाळेमध्ये त्याला एकदा शाळेत गेला की 5 वाजेपर्यंत बहिर्मुखी होते. पाठ पडा पण तसं हे आहे ना, फारच अभ्यासाचा कोर्स काय काय तुम्ही बोलले तर होईल. आपल्याला कुठे एक उपनिषदातला एक श्लोक माहिती नाही आणि भागवतातला एक काय माहिती नाही. म्हणून त्याच्यामुळे शास्त्र घेऊन येतो. तस्मात शास्त्र आहे, परोक्षाचं ज्ञान शास्त्रावरूनच होत असते. ईश्वरही परोक्ष, ब्रह्मही कसं आहे, पण ते परोक्षाने काम मागत नाही. त्याचं रूपांतर कशात असलं, पदार्थ पाहून भूक जात नाही, ते तोंडात गेले पाहिजे. परोक्षाचं रूपांतर अपरोक्षाचं असत्वपादक आवरून जाते, पण आभानापादक आवरून जातं तसंच राहते. म्हणून केवळ तेवढा होता 4 लक्षणांनी त्याचं आहे. निषेध लक्षण म्हणजे स्वरूप लक्षण म्हणजे ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे. निषेध नाही, रूप वर्ण उपाधीचा संबंध नसल्यामुळे रूप गुण वगैरे त्याचे काही नाही, निषेध. आणि दुसरं म्हणजे विधी लक्षण. सर्वाचा निराश केल्यानंतर जे तत्व राहत असे, सर्वाच्या निराशामध्ये जे तत्व त्याला अध्यस्त म्हणत असतात. अनध्यस्त हा किम स्वरूप असतो, अधिष्ठान. म्हणजे जगत अध्यस्त आहे, म्हणजे जगत ब्रह्मरूप आहे. अध्यस्त आहे तर अध्यस्त पदार्थ किम स्वरूप असतो, अधिष्ठान. म्हणजे जगत अध्यस्त आहे ना, ते किम स्वरूप आहे, अधिष्ठान रूपच आहे. म्हणून ते कसं आहे, ते मग अन्वय व्यतिरेकाने 2 पद्धती आहे ना, एक अन्वय पद्धती आणि व्यतिरिक्त पद्धती सर्वांचा निराश करते. म्हणजे रूप नाही, गुण नाही, अशब्दम अस्पर्शम रूपम आगान असा स्वरूपाचा ब्रह्म आहे. आणि त्यांना सगळ्याचा निषेध केल्यानंतर जे तत्व शिल्लक राहते त्याला अन्वय पद्धती. मग जे अध्यस्त आहे, अध्यस्त म्हणजे अधिष्ठानावर आहे, म्हणजे ज्या अधिष्ठानावर आहे ते ब्रह्म. आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठानावरून काही नसतो, वेगळा. अधिष्ठानाच्या ज्ञानाने काय होतं,
निवृत्त होतं. हे सर्वव्यापी सर्वांतर्यामी हे विधी लक्षणामध्ये आहे. असं हे ब्रह्म आहे. ते किम स्वरूप आहे, सद्रूप. पुढे जे सत आहे ते चिद आहे, जे चिद आहे ते आनंद स्वरूप आहे, जे सच्चिद आनंद आहे ते सर्व काय. मग गीतेमध्ये सर्व व्याप्ती भगवंतांनी सांगितलेली आहे. 9व्या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये यदादित्य कथन तेजो जगद्भास या चंद्रमसी याच्यावर तुझी व्याप्ती त्याच्यामध्ये. मग असं जे ब्रह्मा ही विद्या आहे, ब्रह्मविद्या ज्याला म्हणतात, निरपेक्ष वर्णन करता येत नाही. मग सापेक्ष वर्णन केलं. मग जगतरूपी उपाधीच्या द्वारा ब्रह्माचं काय काय. जगत कसं आहे, असा जड दुःख. ब्रह्म कसं आहे, सद्रूप अतत्व्यावृत्ती आहे का. कशी शिवमहिम्य सूत्रामध्ये अतत्व्यावृत्तायं चकितमपि दत्ते सूत्रे सकस्य कोसव्य कशी विधा कस्य विषया. त्याच्यामध्ये शेखर महाराजांचे वडील आहे ना, त्यांनी शिवमहिम्यव्रत आणि भाष्य सांगितलं होतं. शिवमहिम्य त्याच्यावर ते मधुसूदन सरस्वतीचं भाष्य आहे शिवमहिम्य. पूजा करते वेळी समाधीची पूजा करताना त्यावेळेला शिवमहिम्य स्तोत्र म्हणतात. महिम्न पारंदे परमविदुषो यज्ञ सुधीर ब्रह्मादीनामपि तद्वदन् कतिविध कस्य गुणया. त्याच्यामध्ये आलं असतिगिरी समन्स्यात् कज्जलम. किती गुण आहे असतिगिरी समन्स्यात्. करता समुद्राचे काय केले, शाही केली. आणि पृथ्वीवर असलेल्या झाडाचे काय केले. आणि सरस्वती यायला बसले. 5 लोक त्यांनी झोप घेतला. झोप माहितीच नाही असं सगळं म्हणतात आपल्याला काय. भामती रावसाची मंदिर तर काय भामती ब्रह्मसूत्रावरची टीका. हो, त्यांचा वाद आहे ना आपला आभासवाद, अवच्छेदवाद. मला तोंडावर दाव आहे. त्यांना झोप माहिती नाही बा. जेवण मी केलं हेही सुद्धा काय नाही माहिती नाही. लग्न झालं हेही माहिती नाही बा. आणि मग ज्या वेळेला ते पूर्ण ग्रंथ झाला, शेखरच्या वेळेला सांगायचे. आणि त्यांची मंडळी होती ना लग्न झालेली, दिवे कुठले सनकाडीचे जाळाचे बघा. आणि त्याच्या प्रकाशामध्ये ती भाष्य लिहाय. मग ते भाष्य लिहायचं. मग पूर्ण ग्रंथ झाला लिहून भाष्य ब्रह्मसूत्रावरचा. त्याला भामती निबंध म्हणतात. आणि मग विचारलं, मग हे विचारायला लागलं तो कोण आहे म्हणून. मग ती लाजली बा. मला मी तिने सांगितलं, म्हणलं मी तुमची पत्नी आहे की. म्हटलं माझं लग्न झालं का. इतिहास आहे म्हणून सांगितलं. म्हटलं माझ्यापासून कोणतीच सुखाची तू काय केली नाही. मग तुझं नाव अमर राहावं एवढ्या करता ग्रंथाला नाव कोणतं. आभासवाद आणि अवस्थितवाद. अवस्थितवाद बरोबर आहे ना. म्हणजे याच्यामध्ये निर्णयाकरता केलेले म्हणजे पाहिजे. ते तुमच्या विचारसागर म्हणा पंचदशीमध्ये आभासवादच आहे, अवच्छेदवाद नाही. बिंब प्रतिबिंबवाद येतो त्याच्यामध्ये नाही. मग सहज आले काय असुतिगिरी समज नाही. समस्या सज्जलम सिंधू पात्रे सुरधर लिखिली याची गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाला. त्याच्याही पलीकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एका अनंत गुण आहे. अनंत म्हणत माझी या स्वामी ते अनंत गुण. तर त्या अनंत गुणापैकी यश नावाच्या गुणाचं वर्णन सरस्वती करायला ते सुद्धा पुरं झालं. किती जो यशादा कुठे एका आणि कोणाला सरस्वती यावरून बघून त्या ठिकाणी किती गुणनिधी नाम नारायण.
श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र नाही का राणी शोधे हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्या आणि ब्रह्मविद्या घेणे देणे उपसवायचा तू आपुलेने स्नेह पल्लवे तरी आताची आगवे निर्विण आहे. तू आपुलेने स्नेह पल्लवे जशी आई असेल मुलाला पांघरून घालते म्हणजे प्रेमरूपी पांघरून जर तुम्हाला झोपवसे तर आताची आगवे पण कोणाच्यामुळे स्नेह पल्लवे आताची आगवे ये विनविनेसाठी आणि तुझी कृपादृष्टी आता श्रीगुरुजी बरोबर ये विनविनेसाठी न अवलोके म्हणे आता भाऊ बोटी न बोले भाऊ पण तुमची कृपा व्हावी एवढ्याकरता आम्ही तुमची स्तुती केली. स्तुतीला काहीतरी विषय आहे. उगीच कोणी स्तुती करीत नसतं. एखादा देणगी मागणारा मनुष्य आला तर अगोदर त्याची स्तुती करा. काय तुमच्या आजी आणि काय तुमची परंपरा तुमच्या आजीच्या नाही का 500 रुपयाची देणगी मागायची तर म्हणलं 5,000 देतात अरे तुमची परंपरा आहे. खुश होतो किती आहे तर म्हणजे एक पंगत तुम्ही घेतली तर फार चांगलं आहे. अहो एक काय घेऊन बसले म्हणजे भंडारा कोणाकडे आपण इतर पंक्ती काही लागले म्हणजे सगळ्या पंक्ती मीच करेन नाही. इथं मोठा सप्ताह झाला होता ना. काही काही असे म्हटले मामाना म्हणजे मामा शेवटचा भंडारा काही म्हटलं सगळी पंक्ती का सगळ्या उत्सवाचा खर्च कोणाकडे ते मामाने सांगितलं हा सार्वजनिक सप्ताह आहे. हा काही वैयक्तिक सप्ताह नाही. तेव्हा सगळ्यांनी त्याच्यामध्ये काय काय भाग घ्यायचा काय आहे ठरवलेलं आहे. मग 5 रुपयाची देणगी देणार आहे तोही सुद्धा कोण आहे देणगीदार आहे. कारण हा वैयक्तिक काही नाही हा सार्वजनिक आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्याचं काय आहे मग मोठी देणगी देणार आहे तोही देणगीदार आहेच की 500 रुपयाची देणारा तोही आहे 50 रुपयाची देणारा मग सर्वांचा हातभार लावणार सप्ताह आहे. अजूनही अशी माणसं आहे मनात आलं तर काय करणार नाही. त्यांच्या मनात आलं तर काही प्रश्नच नाही. तात्पर्य म्हणून स्तुती केली येणे विनविनीसाठी अवलोकले म्हणे आता प्रभाची उठी आता ग्रंथ आम्हाला काय कर म्हणलं आता हे पाहून नुसतंच मी देणार आहे असं म्हणून की सांगून राहिले पण हातात द्या की काहीतरी 500 रुपये मग पुढचं सगळं आहे आपलं एवं सतयुक्त आहे आमच्या तर जी महाप्रसाद म्हणून 6,000 आणि निरोपीनं प्रबंध होता. आता जी महाप्रसाद जी शब्द वापरला आहे आपण नाही का कोणत्याही म्हणजे जी शब्दामध्ये प्रेमाचा उत्कर्ष दिसतो. एखाद्या आपण एखाद्या व्यक्तीला या शास्त्री असं म्हटलं ते सुद्धा या शास्त्रीजी असं म्हटलं तर अधिक काय आहे त्याच्यामध्ये पंडितजी असं म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रेमाचा उत्कर्ष आहे. जी म्हणजे तुले आईकडे आईवडिलाला सुद्धा पत्र लावून जातात. वडिलाला सुद्धा पिताश्री म्हणतात. माईला सुद्धा माताश्री म्हणतात. जे काय नाही जसं काम आहे म्हणून श्री शब्द हा काय दाखवत असतो ऐश्वर्य दाखवत असतो. विठ्ठल म्हणणं हे सुद्धा सामर्थ्यवाचक आहे. मग श्री विठ्ठल म्हणणं म्हणजे त्यांचं काय नुसतं राम म्हटलं हे सुद्धा श्रीराम म्हणत आहे ना. मग मोठ्यांना श्री हा शब्द काय करतो शोभत असतो. नुसतं कृष्ण म्हणत असतो का श्री विठ्ठल म्हणतो का श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तर जी महाप्रसाद म्हणून 6,000 झाला आणि आता निरोपीनं प्रबंध झाला. आता आम्ही तुम्हाला ग्रंथ सांगणार आणि तुम्ही झोपा काढणार
बरोबर. मग त्याची आपली हे सांगितलेली आहे 11व्या अध्यायातून 12वा अध्याय कसा निर्माण झाला आहे ना. निर्गुण रूप जरी झालं तरी अर्जुनाचं समाधान झालं नाही. किरीटिनम गदिनम चक्रस्तमिच्छामी त्वं दृष्टं तेनैव रूपेण सहस्रभाव भाव. म्हणला हे रूप काय करा, टाकून द्या. आणि कोणतं रूप? भगवंतांनी सांगितलं म्हणलं अजून निर्गुणाचं महात्म्य कळलं नाही. काय कोप आता धनंजय अंगसाठी कोणता शब्द? श्रीखंड टाकून पिठलंच खात. सांगितलं की दोन्ही वर्णन केलेलं 12व्या अध्यायामध्ये निर्गुण स्वरूपाचं आहे. व्यक्त आणि अव्यक्त तुची नाही का. म्हणून दोन्ही आहे. भक्ती व्यक्त स्वरूपाचं आहे आणि काय आहे अव्यक्त स्वरूपात. कोणी योग तत्वता जाणी त्याला सांगा. म्हणजे म्हणा दस्व नाही एवं सतत युक्त आहे भक्ता स्वाम याच्या पक्षात्तम ते शंके. दोन्ही भक्त आहे. ते शंके एक व्यक्त आणि एक अव्यक्त. मग असं कोण मोठा आहे असं नाही सांग. कोणी योग जाणी त्याला सांगा. कोणाला यथार्थ ज्ञान झालं त्याला सांगा. आहे का. आणि त्याला भगवंताने काय केली मग हे दोन्ही रूप कोणाची आहे? माझीच आहे. आणि त्याच्यामध्ये मया वेश्य मनो ये माम नित्ययुक्त श्रद्धया परयोपेत असते मे युक्ततम. मग आमच्या ठिकाणी ज्याने आणखी आपलं मया वेश्य मनो ये माम नित्ययुक्त श्रद्धया परयोपेत असते मे उपकंठे अष्टगिरीची उपकंठी रिगाली मापाटी लक्ष्मी जायची केली का वर्षा काळी सरिता जायची चढू वागे त्याची नीज न परी ठाकरी आहे सागर मागेले यावा. ते पहिल्या श्लोकाच्या वरच्या ओव्या राहिल्या ना. पहिल्या श्लोकाच्या वरच्या ओव्या राहिल्या. गोव्या राहिले बरोबर आले. दुसऱ्यावर गेलो संपवायचं दुसरं. काय नाही कवनाही योग जाणी त्याला सांगा. सकळ राज जो सोमवंश विजय बोलता म्हणला व्यक्त तुझं तुझं लागे कर्म तुझे जायचे परम भक्तीशी म्हणून धर्म इत्यादी बरी श्रीहरी तुझं वाटते श्रीहरी. अशा प्रकारे तुझं लागे कर्म तुझी जायची परम भक्तीशी म्हणून. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझे नितांत व्यक्त भावे जे व्यक्त हवे या दोन्हीची वाटा तुझे पावाव्या. व्यक्ताव्यक्त जावे दोन रूपाने एक व्यक्त रूपाने दुसरे देवावा ब्रह्मणो रूप मूर्तंच. मूर्त रूप कशा करतो का दिसोनी दिभुजान चतुर्भुजे आहे ना. ज्या अर्थी मूर्त आहे तरी त्याला मूर्ताच्या अधिष्ठानाशिवाय मूर्तही जरी झालं तरी काय झालं. एखादा नट असतो आणि तो नट सोंग घेऊन येतो पण माणूस असलाच पाहिजे की तो सोंग घ्यायला कोण पाहिजे? माणूसच नाही तर व्यक्तच नाही तर व्यक्त होईल. म्हणजे अव्यक्त काय केलं पाहिजे? जे तुम्ही द्विभुज आणि चतुर्भुज सुरकार्याचे निव्याचे ते मुद्दल रूप तुझे. आणि ते आम्हाला काय कर पश्चिमे पार्थरूपाने सतशोध तिथे ज्ञानेश्वरमाने हात सरस तिथे दिले. भगवान म्हणायला लागले मी दाखवतो तुला आणि तू काय करतो? म्हटलं गप्प बसलेला आहे ते. म्हटलं काय अर्जुन होतं. म्हटलं आमच्या रागवण्याचं काय काम आहे की चूक तुमची आहे. आणि सर्वदृष्टीने दाखवतो. म्हणलं चुकलं बाबा आमच्या दिव्य दृष्टी आणि त्याच्यामध्ये दाखवलं सगळं आहे.
पण अर्जुन हा कोणत्या याला भाळलेला आहे? काय? अर्जुन कोणत्या रूपाला भाळलेला आहे? सगुण. सगुण रूपाला. आणि मला ते सगुण रूप पण आणखी आम्हाला काय एवम सतत युक्त आहे. भक्ता स्वाम परिउपासते. व्यक्त उपासक श्रेष्ठ की अव्यक्त उपासक. भगवंताने हे सांगितलं. श्रेष्ठांनी वगैरे नाही सांगितलं. नाही सांगितलं. एवम सतत युक्त आहे भक्ता स्वाम परिउपास. याच्यापक्षरम व्यक्तम. हे शांत जो यथार्थ स्वरूपाला जाणतो तोच सर्व. मग त्याच्यामुळे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भाव काही केला नाही. फक्त काठीण्य सांगितलं नाही, एखादी सुलभता सांगितली. पण साध्य एकच आहे ना. साध्य एकच आहे. मार्ग जरी दोन असले तर पंढरपुरात येत असते ना. अव्यक्ताचा काही लोक काय करतात, अव्यक्ताचा काय करतात, निषेध करतात. पण ते योग्य नाही. साधने प्राप्त करण्याचा तोही एक काय आहे, मार्ग आहे ना. नाही काय, ज्याचा जसा परंपरा असेल, ज्याची जशी असेल त्या त्या परंपरांनुसार काय होत असते, निवडत असतो तो मार्ग. आपलं थोडं काय होत असते तिथं म्हणण्याचा हेतू आणि ठेवला पाहिजे. योग यागविधी येणं नाही. अलीकडचा कीर्तन जोरात हात घालून म्हणतो योग यागविधी. योग तरी माहिती आहे का? काही अर्थ आहे का? ज्यार्थी दोन मार्ग भगवंतांनी सांगितलेले आहे. जगात परमेश्वर आणि आपला तो गबळ असतो. म्हणण्याचा अर्थ असा नाही. एक कदम मावली होती बा. मग एखादा पोरगा काय यायचा, उशिरा यायचा पाठाला. मग कदम मावली म्हणायची बाळ इतक्या लवकर पाठाला येऊ नये, हळूहळू पाठाला. आता हळूहळू पाठाला या म्हणण्यात तात्पर्य आहे का लवकर या म्हणण्यात. तसा योग यागविधी. किती सुंदर आहे. आसनं ध्यान किती फरक. शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वरपणे जाणारे. अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह. किती सुंदर मार्ग आहे. माणसाला घडवण्याकरता फार भक्तीलाही पोषक आहे. योगा शरीरालाही पोषक आहे. भौतिक याच्यामध्ये सुद्धा लोक आहे. ते बाय योगी पुरुषाचं शरीर कसं राहतात. एक सहज आलेलं आहे म्हणून व्यक्त द्यार म्हणतात. सगळं विराज सोमवंशी बोलत झाला आत्मा. पण म्हणजे तुम्ही विश्वरूप दाखविले. 12 म्हणजे 11व्यातून 12वा अध्याय. कसं झालं जन्यजनक भाव म्हणतात. एका याच्यातून दुसरं कसं नाही. मग त्याच्याकरता ते म्हणून बियाले चित्त माझे. तुझाही निर्गुण रूप पाहिल्यानंतर चित्त काय जाय बराबर चालले आहे. एखाद्या याच्यामध्ये नाही का यथा नदीना बहुमुवेगा समुद्रमेवाविका तथा तवामी नरलोक विराविषय यथा प्रदीप्तम जलनम पतंगा. हे सगळे द्रोणाचार्य काय कर्णाचार्य काय हे सगळे. आणि पण अर्जुनी सुद्धा घाबरला ना. म्हणलं आम्ही जातो. म्हणलं तुम्ही वाचता काय, तुम्ही घाबरल्याचं काय नाही. तुम्ही सोडून सगळे काय तुम्ही 5 पांडव काय होणार आहे, वाचणार आहे किंवा बाकीचे. म्हणलं हे जाणार आहे. बाकीचे काय म्हणतात जाण्याच्याच लायकीचे. पक्ष कोणाचा धरला, पक्ष कोणाचा नाही. द्रोणाचार्य का असे ना किंवा भीष्माचार्य पक्ष कोणाचा आहे. दुर्योधनाचा झाला. त्यांनी पक्ष दुर्योधनाचा झाला. कौरवाचा पक्ष. द्रोणाचार्यांनी यांनी आता लक्षात आलं. मग तुमच्या
संजयाचा प्रश्न आहे ना, हो धृतराष्ट्र तो सांगतो ना, हो मी म्हणला हे मला हे काय सांगत बसला तू आपले अमकन ते ब्रह्मज्ञान रमकन जमकन. अरे विजय कोणाचा होईल युद्धाची वार्ता सांग की. हो म्हणलं कोणाला यश येणार आहे आणि पुन्हा आणखी कोणाला यश येणार आहे त्या अगोदर सांगतो माझ्या मुलाची संख्या किती अक्षर 11 अक्षरांनी आहे ते. बरं द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य कर्ण महारथी कर्ण हे कोणाच्या यायला आहे आमच्या पक्षात माझ्याच पक्षाला आहे. म्हणून जय कोणाला मिळणार आहे दुर्योधन आहे. तुझं मत काय आहे आपल्याला खरं सांगावं. परिदातारू हा आमचा म्हणता मिळेल खरं सांगावं तर पटणार नाही नाही पटणार आणि खोटं सांगावं तर आपल्याला आवडत नाही. वा, हा, आता सांगायचं पर्यायी अलंकार म्हणतात. हा, कोणता रंग पर्याय आला. म्हणजे सांगायचं कोणाला अर्जुनालाच यश मिळेल पण पर्यायाने सांगायचं. सांगायचं, हो. एका राजाने सांगितलं होतं म्हणलं हे पा माझा आवडता पोपट आहे त्याचं निघाचा मी सांगा नेला असा वार्ता सांगेल त्याला फाशीवर काय करेल. बरं काय झाला तो पोपट काय झाला मग विचारायला लागला म्हणलं पोपट कसा काय म्हणले महाराज आता तो दाना पाणी काय करीत नाही खात नाही असं काय म्हणलं. मग पुढे मला म्हणलं तो अगदी काय झालेला आहे आम्ही त्याला सगळं काही चालतो दूध ठेवतो फळं ठेवतो पण तो पाय उचलत नाही हातही काय करीत नाही. अरे म्हणलं मेला का म्हणलं ते तुम्ही म्हणा आम्हाला काय पासावर जायचं नाही. पर्यायी अलंकार म्हणतात. हो पर्याय आला. सांगायचं आहे तेच म्हण पर्यायी. हो विजय कोणाला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र भार पाहतो धनवता. तत्र श्री विजय विधी. ज्या पक्षाला अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्यालाच काय मिळणार आहे. त्याच पक्षाला काय मिळणार आहे विजय मिळणार. म्हणजे कोणाला विजय मिळेल. मग त्याने मोगम सांगितलं एकाच लोकाला फार महत्त्व आहे. सगळा वेद कशामध्ये आता भारत महाभारतामध्ये आणि महाभारतातलं सगळं तात्पर्य भगवद्गीतेत आहे आणि सगळ्या भगवद्गीतेचं तात्पर्य आहे एका श्लोकात आहे. यत्र योगे कृष्ण यत्र भारत तत्र श्रीविजय होय. त्याला सोडून ना सूर्याला सोडून पुढे प्रकाश जात असतो तो कोणाचा आहे स्वरूप विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ विजय नाम हे अर्जुन विख्यात. विजय स्वरूप परमात्मा आहे विजय नाम आहे अर्जुन. आता विजय कुठं त्यांना सोडून जाणार आहे नाही. तात्पर्य कशा करता हे सांगितलं सकाळ विराजिराज सोमवंशी विजय पांडव बोलता झाला आत्मजीव पंडून रूपा कृष्णा ते म्हणे अवधारिले तो हा विश्वरूप मज दाविले ते नवनवीन आली चित्त माझे आणि कृष्णमूर्तीची सवे नको म्हणून वारे बरोबर त्याला नको म्हणून देवे वारिले आदिवासी दाशांनी पट्टराणी केली तिथे हिंडणे मुळे स्वभाव आधी होता संत संगम धुका झाला पांडुरंग त्याचे भजन राही मूळ स्वभाव ज्ञानोत्तर प्रेम भक्ती सांगितली. ज्ञानपूर्वक भक्ती आहे ना आणि पुढे मग ज्ञान झाल्यानंतर भक्ती नाही भक्ती आहे. का भक्ती आहे शरीर काही पडलेलं आहे का नाही मग काय पडिले वळण अंधा भाव तो वळण पडलेलं आहे ना. पूर्णत्व अवस्था जरी झाली तरी सुद्धा त्याच्याकडून पूर्वसंस्कारून छंदे 2 प्रकार आहे ना. मुक्तीच्या 2 प्रकार आहे. एक अगोदर बद्ध होता आणि मग काय झाला मुक्त झाला हा एक प्रकार. आणि मुक्त आहे मुळामध्ये ते सुद्धा त्यांना ते अवतार आलं पण मुळामध्ये काय ते मुक्त. त्याचं ब्रह्मसुख कधी कमी होत नाही. ब्रह्मसुख जरी देह पालटला दुसरा देह घेतला तरी ब्रह्मसुख जसं आहे
तसंच आहे ब्रह्मस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारे काय हे होत नाही, कारण जे नाश न पावणार आहे. मग आम्ही अनेक जरी जन्म घेतलं तरी आमचा मोक्ष काय होत नाही. म्हणजे मग मुक्त झाल्यावरती जन्म घेता येते का? मग त्याच्यात दोन प्रकार आहे. एक आहे बद्ध असून मग मुक्त झाला त्याला पुन्हा काय नाही, जन्म आहे, नित्यमुक्त आहे तो घेऊ शकतो. भगवान सुद्धा कसं आहे, नित्यमुक्त आहे. मग अवतार घेतो की नाही. मग संतही कसे आहे, नित्यमुक्त आहे. म्हणून त्यांचंही काय असं ज्या कार्याकरता त्यांचा अवतार देवाचा त्याच कार्याकरता काय वाचा बोलो आणि करू केले हेच आम्हा करणे काम आडवे. देवापेक्षा सुद्धा संतांचा उपयोग आपल्याला काय आहे, किती आहे. देवापेक्षा संतांचा उपयोग काय आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भक्ता राखे दुर्जनाचे हे देवाचं कार्य आहे. दुर्जनाची संवारी नाही. जे खडाची व्यंकटी त्या सत्कर्म होते. वाल्याचा काय करणे हे कोणाचं कार्य आहे. आणि दुष्टाला मारून टाकणे कार्यामध्ये काय देवरूपी आईपेक्षा सुद्धा संतरूपी आई श्रेष्ठ आहे. मिक्सर झालेला तेव्हा अवतार दोघांचं आहे की देवाचं काय आहे धर्मरक्षणाकरता अवताराचं आहे, संतांचं आहे काय आहे. पण दोघांच्या पद्धती काय आहे. पसायदानामध्ये ना जे कडाची व्यंकटी तो या सत्कर्मी जाते अपेक्षा झालेले. तरी व्यक्त आणि तया आणि जी भक्ता येरा माझी अनंता कवणेयोगी तत्वता जाणी त्याला सांगा. कोणी योग तत्वता जाणी सांगा असा अर्जुनाचा प्रश्न आहे. भगवंताने हे नाही सांगितलं की जो आणखी व्यक्ताला जाणतो तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असं नाही म्हटलं. तुम्ही बघा मय्या वेश्य मनोये माम श्रद्धया पर्योपेतात ते मे युक्त तम. जो मला यथार्थत्वाने जाणतो मग तो व्यक्त असो का ते मला काय आहे प्रिय आहे. म्हणून अव्यक्त हा कमी प्रतीचा आहे असं दाखवलं नाही. यथार्थ ज्ञान कोणतं जाण ज्याला यथार्थ मय्या वेश्य मनोये माम नित्ययुक्ता श्रद्धया पर्योपेतात ते मे युक्त तम. माझा दोन्ही आहे. ज्याने मला यथार्थ भक्त असूनही यथार्थ जाणलं नसेल तर आहे काय यथार्थत्वाने काय म्हणे जाणलं पाहिजे. तो मला काय नाही तर उजानंती मा मुळा माणूस परमभाव जानंतो मम भूत न जाणते. मग कोण जाणत असते महात्मा नसतो मांपार दैवेम प्रकृती महाशीचा भजंत नज्ञ मनसो ज्ञात्वा भूतारे अव्यय. ब्रह्मज्ञान दोघालाही काय आहे सारखं व्यक्त असो का यथार्थत्वाने मला काय केलेलं आहे. आता त्याचं काय व्याख्यान करते प्रत्येकाची परंपरा काय आहे. मग कोणी काय करत असतात निषेध करून प्रसंगानुरूप असते. कशाने तर वारीच्या दिवस आले तर भक्तीला काय द्यायचं आणि ज्यावेळेला आपण कोणत्या याच्यामध्ये एकटेच असलो तर आसनं बेसनं करायची. योगाला काय द्या जो ज्याचा अधिकारी असेल कर्माचा अधिकारी असेल कर्म सांगावं. उपासनेचा असेल तर ज्ञानाचा असेल तर ज्ञानाची सांगावी. त्याला त्या क्रमाने त्याला ते मामासाहेब एक दृष्टांत लहान मूल लोक आल्यानंतर त्या लहान मूल म्हटलं आमच्या बाबूला एम.ए. करायचं आहे. काय करायचं आहे आता पोराने आपलं ऐकलं बघा. मग आमचे वडील आपल्याला काय करणार आहे एम.ए. आणि त्याला तर शाळेमध्ये टाकलं पहिल्या वर्गात टाकलं. आणि तो बापाला म्हणायला लागलं म्हणलं वर्ग कोणता म्हणला पहिला वर्ग. बाबा म्हणला एम.ए. करायचा ना एम.एच नाही
जमेल का क्रमाक्रम मग कोणताही काय यथार्थात जाणण्याकरता एकाएकी येतच आहे. जो मला यथार्थ जाणतो मग तो कोणत्याही मार्गाने असो ना तो काय आहे. मग यावेळेस म्हणून माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपित असते मग युक्ततम गौडवर्धन ज्ञानेश्वर आहे 12वा अध्याय आपला. एक ओळी राहिली शेवट. सांगा की या क्रीटीची या बोला तो जगतबंधू संतोषाला म्हणे ओ प्रश्न भला जाण्याची. काय प्रश्न विचारायचं ते सुद्धा काय असावं लागते. पूर्ण रामायण ऐकलं कोणचं माझा प्रश्न म्हणाला पंडितजी नाही का सांगतेचा दिवस. पंडितजी म्हणलं तुम्ही सांगितलं. म्हणलं काय सांगितलं. रावणाने सीतेचं काय केलं हरण केलं. सगळं रामायण संपलेलं होतं. म्हणलं हरण केलं ते हरणच ठेवलं का पुन्हा सीता नाही केलं का. तुझा अधिकार न जाणताना मी सांगितलं. तुझा अधिकार न सांगताना मी सांगितलं. मला मी एक मूर्ख. काय प्रश्न करावा गीतेच्या बाबतीमध्ये संपूर्ण झाले. दोघदा गोपाल आणि ते म्हणायला लागले म्हणलं महाराज तुम्ही पंडितजी तुम्ही सगळं सांगितलं पण तुम्ही दोघदा म्हणजे 2 कथेमध्ये होते त्याचं वर्णनच नाही केलं. गुरुजी म्हणायला लागले तुझा अधिकार न सांगताना तुला मी सांगितलं म्हटलं तू एक गद्दा दुसरा प्रश्न कसा करत याचा विषय समजल्याशिवाय प्रश्न करता येत नाही. म्हणून विषय समजला तू बाकी पोरे विचारतात ना ज्याला यथार्थ विषय समजला असला तर तो बरोबर त्याचा प्रश्न काय असतो बरोबर असतो. आणि ज्याला यथार्थ विषय समजला नाही तर आपला म्हणत असतो म्हणला कोणता 12वा अध्याय 3ऱ्या अध्यायातून उत्पन्न झालं असं कोण असते पुढे संपल्या बाबा श्लोक बघा नाही मग आता 13व्या अध्यायात इदं शरीरं कौन्तेय निश्चेतरी इत्यभिधीयते एतद् देवभृते. हा तत्त्वज्ञानाचा अध्याय आहे. तत्त्वज्ञानाला कोण श्रेयो ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यान म्हणजे ध्यानात कर्म फलत्याग इथं उपासना कांड संपलं. मद्विष्टात सर्वभूतानां मैत्रक इथून ज्ञान काठ मग कोटपर्यंत इथे गुह्यतमं शास्त्रमिदमस्तम मयानं 15व्या अध्यायाचा शेवटचा ज्ञान काठ संपला. 16वा अध्याय आहे जो विषय थोडक्यात सांगितला होता. 9व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती दैवी संपत्ती थोडक्यात सांगितली आणि तेच पुढे 16व्या अध्यायामध्ये विस्तार त्याची उत्तर आहे. पण खरा अध्याय तत्त्वज्ञान कुठं संपलं इथे गुह्यतमं शास्त्रमिदम एतद्बुद्ध्वा कृतकृत्यस्य भारत. पुढचे जे मग थोडक्यात झाले ते काय केले संपले. आहे ना तर उद्या आहे ना पंढरपूर आहे असाच संधी भेटली म्हणजे सांगत काळ सारावा एकांतवाद बरं आपलं सुटी गावली याच्यात गेली. आता पंढरपुरी काय वारी आली बरे इथेच थांब म्हणून आपल्याला सुरुवात करून ठेवू. इदं शरीरं पुन्हा 12वा अध्याय काही हरकत नाही. प्रसंगाला म्हणजे गोव्यातून काय करू नमन मात्र आपलं काय झालं फार गोड नमन आहे ज्ञानेश्वरीमध्ये नाही का. नमो विशद बौद्ध विदग्धा विद्यार्थी फार सुंदर नाव आहे. 11व्या अध्याय 10व्या अध्यायामध्ये आणखी जय जय देव निर्मला निजन अखिल मंगल जन्म जरा जलद जाल काय
साहित्य ज्ञानेश्वर महाराजांनी काय त्याच्यामध्ये निर्माण केलेलं सारं मोठ्यांची कृपा आहे. म्हटलं सरस्वतीला सुद्धा आहे, काय येणार नाही. मग म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं सरस मला तुमच्या जीवावर बसू द्या, तर मला काहीतरी मान मिळेल नाही. बैसाची वेगळी नाम आहे. एक मोठ्या माणसाचं सांगू पंडित भीमसेन जोशी गायनामध्ये निष्णात होता, शास्त्रीय गायन, पण कीर्ती मोठा आहे. मला लोकांनी सांगितलं, त्यांनाच वाटलं अभंगवाणीचा आश्रय केला. काय कीर्ती इंद्रायणी काठीन देवादेवी घरोघरी पोचले, अभंगामुळे घरोघरी पोचले. मग मंगेशकराचं तरी काय वृक्षवल्ली आम्हा सोय पक्षी सोय असे संत वाङ्मय आहे. आणखी विचार काय करू पुढे करू.